50 जणांकडे शेती नाही तर सर्वांकडे शेती. तर आपण शेतीमध्ये मदत करतात ना सर्व. हो. मोबाईल कोणाच्या घरी आहे? अँड्रॉइड मोबाईल. हा, म्हणजे ज्यांची तर शेती नाही त्यांची सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आहे. स्टोअरवर जायचं, तिथं महाविस्तार AI ऍप म्हणायचं. AI हा, महाविस्तार AI ऍप म्हणून येतं. ते ऍप आल्यानंतर ते ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन येतं. जर घरच्यांना विचारून घ्यायचं फार्मर आयडी काढलेला आहे का, पप्पाला विचारून घ्यायचं, भावाला विचारून घ्यायचं फार्मर आयडी काढलेला. हा, तो फार्मर आयडी टाकल्यानंतर खाली OTP द्या म्हणतं. OTP दिल्यानंतर OTP येतो, तो OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर ते ऍप चालू होतं. ते ऍप मध्ये प्रत्येक पिकाची माहिती आहे. प्रत्येक पिकाला काय फवारायचं, कसे कीटकनाशक फवारायचे, कसे तणनाशक फवारायचे, कुठल्या पिकाच्या अवस्थेमध्ये काय काम करायचं याची टोटल माहिती आहे. त्याच्यामध्ये एक चॅटबोट आहे. आपण बघा युट्यूबला कसं सांगतो, आपण सांगितल्यानंतर मग ते त्या प्रकारचं गाणं लावून देतं, तसं एक खाली चॅटबोट आहे. आपण शेतीशी निगडीत कुठलीही माहिती त्याला जर सांगितली तर तो ती माहिती आपली ऐकून घेतो आणि लगेच आपल्याला खाली त्याचा मेसेज येतो आणि ती माहिती आपण ऐकून आपल्याला घरच्यांना सांगू शकतो की पप्पा आता या पिकामध्ये हे करायचं. आता कांदे केलेले असेल, कांद्याची माहिती असेल, हरभऱ्याची माहिती असेल, गव्हाची असेल, द्राक्ष पिकाची माहिती असेल, सर्व प्रकारची माहिती त्या ऍप मधून आपल्याला मिळू शकते. हे आपण आपल्या घरच्यांना सांगू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे आपल्या घरच्यांचे कीटकनाशकांचे पैसे वाचतील, तणनाशकाचे पैसे वाचतील, शेतीमध्ये खर्चाचे पैसे वाचतील. ते पैसे वाचले म्हणजे आपल्याला सुद्धा शाळेसाठी भविष्यामध्ये उपयोगात येणार. जेवढे पैसे आपल्या आई वडिलांचे वाचतील तेवढे पैसे आपल्या शिक्षणासाठी असतील, आपल्या कपड्यांसाठी असतील, इतर गोष्टींसाठी असेल, आपल्याला ट्रिपला जायचं असेल. तुमचे जर खताचे बियाण्याचे जर हजार रुपये वाचले तर तुम्हाला 1000 रुपये ट्रिप जातील सर शाळेच्या. मग ट्रिपला कामाला येऊ शकते तेच पैसे. तुम्ही जर घरच्यांचे पैसे वाचून दिला, वेळ वाचून दिला तर ते तुम्हाला वापरात येतील आणि तुम्ही आपण हातभार लावतो शेतीमध्ये तर आपल्याला पण कळेल काय करायचं. आणि अजून एक तुम्हाला एक सुंदर माहिती अशी सांगायची की आपल्या घरी जर शेततळ असेल, ट्रॅक्टर असेल किंवा इतर यंत्र असेल तर याच्यापासून चालू असताना दूर राहायचं. येत जर नसेल, चालवता येत नाही, शक्यतो लहान मुलाच्या वयाने हे यंत्र हाताळायचे नाही. बऱ्याच वेळा रोटाव्हिटर असेल, नांगर असेल, त्याच्यामध्ये मुलं अडकून त्यांचा जीव जातो. शेततळ्यामध्ये पोहता येत नसेल तर शेततळ्यापर्यंत जायचं नाही, घरचे सोबत असताना जायचं नाही. रात्री अपरात्री चालताना जे काही सरपटणारे प्राणी वगैरे असेल याच्यापासून काळजी घ्यायची. या सर्व गोष्टी आपण शेती करत असताना शेतकऱ्यांचे मुलं आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आणि हे गेल्यानंतर हे ऍप डाउनलोड करून घ्यायचं. तिथं नाव मोबाईलवर ज्यावेळेस आपण लिंक करतो ना तर त्यावेळेस तुमचा जिल्हा विचारला जातो, तालुका विचारला जातो आणि गाव विचारलं जातं. आपला जो तालुका, जिल्हा, गाव असेल त्याची नोंद करायची आपण, बरोबर. तर करणार ना सर्व? हो. 10वीच्या मुलांना मी आता सांगितलं, ते पण घरी गेल्यानंतर सांगणार आहे. तुम्ही पण सांगायचं आणि आपल्या शेतीसाठी आपल्या आई वडिलांना घरी जाऊन